हाय मंडळी, बघा दुपारचं ऊन पडलंय, खूप ऊन लागतंय आणि आमचं काम काय बघा, हे बघा झेंडूला बाजार नसल्यामुळं हे अशा कळ्या तोडून टाकायच्या ते आम्हाला. हे बघा ह्या कळ्या, झेंडूच्या कळ्या, झेंडूच्या फुलांना बाजार नाहीये त्यामुळे आता हा झेंडू लवकर तोडायला येईल, त्याच्यामुळे कळ्याच तोडून टाकायच्यात खाली, म्हणजे लवकर येणार नाही झेंडू तोडायला. बघा एवढा मोठा बाग आहे झेंडूचा, सगळ्या कळ्या तोडून टाकायच्या त्या आम्हाला सगळ्या. बघा ह्या कळ्या किती आहेत, दिसतात का ह्या कळ्या, ह्या अख्ख्या कळ्या तोडून टाकायच्यात. हे बाजारात कोणत्याच मालाला बाजार नाहीये, काय करणार, मग या कळ्या तोडून टाकायच्या. कशा आहेत कळ्या मग, छान आहेत कळ्या, छान आहेत हो, पण त्याला बाजार नाहीये, काय करणार. हे अशा तोडून द्यायच्यात फेकून. या झेंडूच्या कळ्या तोडायला कोणाकोणाला आवडतात झेंडूची फुलं, कमेंट करून सांगा. आता ऊन पण लय लागायला लागले, अजून काय आमची जेवायला सुट्टी झाली नाही, अजून टाईम आहे आम्हाला जेवणाला, 10-15 मिनटं टाईम आहे, तोपर्यंत ह्या झेंडूच्या कळ्या तोडितो. टाईम झाल्यावर मग आमची सुट्टी, टायमाच्या आधी सुट्टी नसती आमची, टाईम म्हणजे टाईम. बघा सगळ्याजण तोडतात ते कळ्या, आणि त्याच्यामुळे आज आणि 2 दिवसाची सुट्टी असल्यामुळं आज बायका जरा कमीच आल्यात कामाला, कमी कामाला आल्यात बायका, पण आम्हाला करमत नाही. आज जास्त माणसांची सवय झाली आम्हाला, कमी माणसं असल्यावर करमत नाहीत. आज आम्ही 9च माणसं आहेत, बायका आहेत 9. कोण काय बोलन हा ना, आज तेवढंच जास्त बायका असल्यावर कोण काय बोलन त्याच्यात टाइम निघून जातो, आणि कमी माणसं असल्यावर काय, कमी बायका असल्यावर मग गप्प बसतात बायका. सवय लागली बोलायची आणि एकदम बोलणं बंद आहे आज, आणि बोलणं नाही झालं की मग ऊन पण जास्त लागतं, आणि सारखं बोलत राहिल्यावर ऊन कमी लागतं, बरोबर की नाही. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, माझी पाठ मागं राहीन तुम्हाला बोलत बोलत. भेटू पुढच्या वर्षी. धन्यवाद.